नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कर्नाटकमधल्या गोकर्ण मंदिरामध्ये. असं म्हटलं जातं की बालगणपतींनी रावण घेऊन चाललेलं आत्मलिंग हे भूमीवरती ठेवलं आणि त्या क्रोधामध्ये रावणाने त्यांच्या डोकावरती प्रहार केला. त्यावेळेसपासून हे मंदिर इथे स्थापित झालं. हे जे तुम्ही समोर पाहताय हेच गोकर्णामधलं मूळ मंदिर आहे. या मंदिरामध्येच शंकर भगवानांचं आत्मलिंग आहे आणि त्याच्यासमोरच हे दुकान आहे. ज्यावेळेस तुम्हाला दर्शन करायचं असेल तेव्हा तुम्हाला एक वेशभूषा परिधान करायला लागते. तर ह्या दुकानामध्ये तुम्हाला ते भेटेल. तर तुम्ही हे वेशभूषा करूनच मंदिरामध्ये प्रवेश करू शकता. मंदिराच्या समोरच्या बाजूला बीच आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मजा करू शकता. तसंच त्या ठिकाणी मार्केटही भरतं जिथे मसाले पदार्थ विकले जातात. आपण तेही पाहणार आहोत. आधी मंदिरात जाऊया. ही वेशभूषा मी जी घातली आहे तीच वेशभूषा करून आपल्याला गाभाऱ्यामध्ये जाता येतं. पौराणिक कथेनुसार शंकर भगवानांचे आत्मलिंग इथे आहे. ते कसे? रावणाने महादेवांची उपासना केली, तपस्या करून त्यांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली की तुम्ही माझ्यासोबत लंकेमध्ये चला. पण महादेवांचा नकार करताच रावणाने त्यांचे शीश त्याग करायला सुरुवात केली. हे पाहून महादेवांनी त्यांचे आत्मलिंग रावणाकडे दिले आणि त्याला एक उपदेश दिला, हे आत्मलिंग तू कुठच्याही परिस्थितीमध्ये जमिनीवरती ठेवू नये. त्यानंतर हे पाहता रावणाने हे आत्मलिंग घेऊन आपल्या प्रवासाला सुरुवात केली. तेवढ्यातच नारद मुनींनी ही गोष्ट गणपती बाप्पांकडे जाऊन सांगितली आणि या सर्व संकट निवारण्यासाठी त्यांना विनवणी केली. गणपती बाप्पा यासाठी तयार झाले आणि त्याच वेळेस रावण याच गोकर्णमधून आपला प्रवास पूर्ण करत होता. संध्याकाळची वेळ होती आणि त्याचवेळी गणपती बाप्पांनी बाळ स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले. रावणाला संध्यापूजा करायची होती. त्यांनी या बालकाला बघितले आणि हे आत्मलिंग त्यांना पकडण्यास सांगितले. पण बालक म्हणजे कोण? नक्कीच आपले गणपती बाप्पा. तर या सर्व खेळांमध्ये गणपती बाप्पांनी ते आत्मलिंग त्यांच्या हातामध्ये घेतले आणि रावण आपल्या पूजेसाठी पूजा करत बसले. त्यानंतर गणपती बाप्पांनी म्हणजे जे बाल स्वरूपामधले गणपती बाप्पांनी त्यांना तीनदा आवाज दिला की मला माझ्याकडून हे आत्मलिंग आता झेपत नाहीये, तर तुम्ही लवकरात लवकर या. आणि काही वेळानंतर बाल स्वरूपातल्या गणपती बाप्पांनी ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले. तेवढ्यात रावण धावत आला आणि त्यांनी त्या आत्मलिंगाला हलवण्याचा प्रयत्न केला. हलवल्यानंतरही ते आत्मलिंग त्या भूमीवरती धस्स झाले आणि रावणाने त्याच रागामध्ये आपल्या बालस्वरूपातल्या गणपती बाप्पांच्या डोक्यावरती प्रहार केला. त्यामुळे त्यांचंही मंदिर या गोकर्णामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर ही अशी कथा या गोकर्णाची आहे. आता आपलं गोकर्णामधल्या शिवमंदिराचं दर्शन झालं आणि त्याच्याबरोबर बाजूलाच आहे पार्वती मातेचं मंदिर आहे. तर तुम्ही तिथेही जाऊन दर्शन करा. आहे का त्याला
इकडून एंट्री आहे ना. आपण इकडे गेलो होतो ना. हां इथून जरा थोडासा बाहेरचा एक व्हिडिओ काढला होता. हे मूळ मंदिर आहे गोकर्णामधलं शिव मंदिर. इथून या साईडने एंट्री आहे आणि एंट्री केल्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये शिवालयाचं दर्शन होतं, पिंडीचं दर्शन होतं. इथून आलो ना आपण. कुठून आलेलो? तिकडून आलेलो, इकडून आलेलो. कुठून? कसं काढतात? तुमचं आपलं दर्शन झालं? कुठं दर्शन झालं? गोकर्णामधलं महादेवाच्या मंदिरातलं दर्शन झालं आहे आपलं. आणि त्याच्यानंतर बाजूला पार्वती देवीचं मंदिर होतं, त्याचंही दर्शन झालं. आणि त्याच्या जवळपास बरीचशी मंदिरे आहेत. रामाचं मंदिर आहे आणि समोर बीच पण आहे. तर आपण आता रामाच्या मंदिराचं दर्शन करायला जातो आहे. त्याच्यानंतर बीचवर जाणार आहे. आणि म्हणजे मंदिराच्या समोरचाच एक बीच आहे, त्या बीचच्या बाजूलाच मंदिर आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिथं बीचवरती जाऊ शकता, बघू शकता. तसेच रामाचं मंदिर आहे, बाकीचे 2-3 मंदिर आहे, तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या. खूप छान वाटेल तुम्हाला. तर आता बघूया आपण रामाच्या मंदिरात जातो आहे, तिथे दर्शन घेऊन मग नंतर बीचवर जाणार आहे. चला. फोटी काढतो. हा पूर्ण बीचच्या बाजूचा एरिया आहे. बीचला एंट्री इकडून आहे. म्हणजे या साईडने जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला बीचला एंट्री आहे. आणि हा मेन बीच आहे. या बीचवर जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आता आपण रामाच्या मंदिरात जातो. पहिलं हे दर्शन करूया, बघूया. हे मंदिर आहे इथे. देखो ऊपर क्या है उधर? वहाँ पे क्या है? वहाँ पे क्या है? नहीं ऊपर ऊपर एकदम ऊपर ही मंदिर है. समोर नागदेवताचं मंदिर आहे. आणि इकडे कोणी येत नाही. आपण आलोय म्हणजे मंदिराच्या जवळपासच परिसर आहे, पण बघा ना कोणच नाही इथे येत. वरती थोडंसं चालायला आहे. आपण आलोय ते दाखवतोय तुम्हाला मी. तेव्हा रामाचं मंदिर तिकडे आहे. जाऊया का तिकडे? हे समोरचं रामाचं मंदिर आहे. जेव्हा रामांनी रावणाचा वध केला त्यावेळेस त्यांना ब्रह्महत्येचा पाप लागलं आणि ते पाप निवारण्यासाठी ते राम स्वतः गोकर्णामध्ये येऊन आत्मलिंगाचं दर्शन करायचे आणि याच ठिकाणी ते येऊन साधना करायचे, तपस्या करायचे.
या मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला बरेच मसाल्याची दुकानं भेटतील आणि या ठिकाणी मसाले तुम्हाला विकत घ्यायचे असतील तर तुम्ही इथून घेऊ शकता. जसं आपल्या मुंबईमध्ये पण आहेत मसाल्याची दुकानं, त्याच पद्धतीने या ठिकाणी ही मसाल्याची दुकानं आहेत. तुम्ही इथून परचेस करू शकता. हे बरोबर मंदिराच्या समोरच आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्त लांब जायची गरज नाही आहे. हे पूर्ण मार्केट आहे मसाल्याचं. बीचवरती बसून जेवतोय आम्ही, जेवायला घेतलं आहे आणि पाठी बीच आहे. मस्त एक्सपिरियन्स आहे. श्रेया पण जेवते. म्हणजे आम्ही आता थोडंसं एक भाजी वगैरे कॅरी केली होती, भाजी पुरी, आणि बीचवर बसून जेवतोय. तुम्ही पण जेवायला या. आणि बीचवरती बसून जेवणं खूप मस्त वाटतं. थंडगार हवा आहे आणि छान वाटतंय. पाठ आता आम्ही जेवलो आहे, पण हे जे टिफिन आहे, जे ॲल्युमिनियम फॉईलचे जे टिफिन आहेत, ते बीचवरती कधीच, म्हणजे कुठच्याही महाराष्ट्रातले बीच असू देत, साऊथचे बीच, कर्नाटकचे बीच असू देत, किंवा इतर कुठच्याही स्टेटचे बीच असू देत किंवा कंट्रीचे असू देत, हे जे आहे ते कुठच्याही बीचवरती टाकायचं नाही. आपण टाकू नये. हे एक म्हणजे सगळ्यांना एक हॅबिट झाली पाहिजे. तर हेच एक सांगणं होतं की आम्ही जेवलो आहे आता, पण हे आपण कॅरी करतोय, बाहेर टाकतोय, डस्टबिनमध्ये फेकतोय. समुद्रकिनारे आम्ही फेकणार नाही आहोत. आम्हाला इथे मासेमारी करणारे गृहस्थ भेटले आणि त्यांनी आम्हाला एक वेगळी इन्फॉर्मेशन दिली. हे जे जाळ्यातून जे मासे काढतायत ना, हे मासे वेस्ट मासे आहेत आणि या वेस्ट माशांपासून आपल्याला जे फिश टँकचे फूड बनवतात, फिश टँकमध्ये जे मासे असतात त्यांच्या फूड प्रोसेसिंगसाठी हे वापरले जातात. तर हे मासे खाण्यासाठी न वापरता हे फॅक्टरीला जातात आणि तिकडे फिश फूड तयार होतं. आणि हे गृहस्थ कुडाळचे आहेत, त्यांनी ही चांगली इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आणि खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून. बराच वेळ आम्ही तिथे थांबलो होतो. बरेचसे मासे त्यांनी त्या जाळ्यातले अडकलेले काढले आणि ते थेट प्रोसेस होण्यासाठी फॅक्टरीला जातात आणि हे मासे ते लोक विकतात फॅक्टरीला. आणि हा त्यांचा एक धंदा आहे. आणि हे महाराष्ट्रातली लोकं भेटल्यानंतर खूप वेगळा एक्सपिरियन्स असतो. आणि शेवटी कुडाळची माणसं होती, कोकणातली माणसं होती, नक्की चांगली असतात. तर हा एक वेगळा एक्सपिरियन्स आणि एक वेगळं प्रकारचं आम्हाला ह्यावेळेस समजलं की अशा पद्धतीने माशांचं फूड बनवण्यासाठी मासे काढले जातात. हा मंदिराच्या बाजूने आल्यानंतर हा पूर्ण बीच दिसतोय बॅक साईडला आणि तुम्ही एन्जॉय करू शकतात मस्त. तर नक्कीच इथे गोकर्णाला आल्यानंतर बीचवरती या, बीचवरती एन्जॉय करा. त्याच्यानंतर तुम्ही मंदिरातलं दर्शन घ्या. आजूबाजूला बरीचशी मंदिरे आहेत, तिथलं पण दर्शन घ्या. आणि नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गोकर्णाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कशी वाटली माहिती. तर ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं, ज्यांनी अजून लाईक आणि शेअर नसेल केलं, त्यांनी नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नक्कीच तुमच्यामुळेच मला ही चांगली संधी भेटते किंवा काही तुमच्यासमोर मांडायला एक साधन असतं, ते तुम्हाला दाखवता येतं. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करा पहिल्यांदा, तर तुम्हाला हे व्हिडिओ पूर्ण दिसतील. आणि एन्जॉय करा, फिरत राहा, भ्रमंती करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच हे स्पॉट बघायला भेटेल. आणि कुठच्या स्पॉटची माहिती हवी असेल तर मग नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला की त्या स्पॉटची काय माहिती आहे. तर तुम्हाला मी त्या स्पॉटची माहिती माझ्या चॅनलमार्फत देऊ शकतो आणि मी पण स्वतः तिकडे व्हिजिट करेल आणि त्याची माहिती पण तुम्हाला मी देईन. या गोकर्ण मंदिरामध्ये साक्षात महादेवांचं आत्मलिंग आहे.